आज लक्ष्मण हाके सकाळीच नागपुरात होते आणि नागपुरातून थेट त्यांनी इशारा दिला की मी 4 वाजेपर्यंत गेवराईमध्ये येणार। गेवराईमध्ये पहिलेच त्यांच्याबद्दल वाद चिघळला होता। यांचा काल पुतळा जाळण्यात आला। त्यांनी स्थानिक आमदार विजयसिंह पंडित यांच्यावरती देखील खालच्या पातळीची टीका केली होती। त्यानंतर विजयसिंह पंडित यांनी देखील लक्ष्मण हाकेंचा उल्लेख कुत्रा म्हणून केला होता। यानंतर हाके हे 4 वाजताच्या सुमारास गेवराईमध्ये दाखल झाले व थेट एका चौकामध्ये ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचं एक मोठं होर्डिंग लावलेलं होतं त्या ठिकाणी ते 5 ते 10 मिनिटं थांबले। पोलिसांनी त्यांना विनंती केली की तुम्ही इथून निघून जा, मात्र ते त्या ठिकाणीच थांबून होते। त्यानंतर काही वेळेनंतर त्यांच्या गाडीमधून एक तरुण थेट गाडीच्या टपावरती येतो आणि हातात काठी घेताना आपल्याला पाहायला मिळतो। ही संपूर्ण व्हिडिओ थेट त्यांच्या फेसबुकवरती लाईव्ह चालू होता आणि त्याच लाईव्हमध्ये आपणही रेकॉर्ड केलेला आहे। त्यांच्या गाडीतील एक तरुण थेट गाडीच्या टपावरती उभा राहतो आणि हातात काठी घेतो। नंतर शिवीगाळ सुरू होते आणि कुठूनतरी आवाज येतो की दगडफेक, अशा प्रकारचा आवाज देखील त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्यानंतर मात्र पोलीस हे आक्रमक होतात आणि हाकेची गाडी त्या ठिकाणाहून पुढे जायला लागते। त्यानंतर पोलीस देखील लोकांना पांगवायला सुरुवात करतात व हाके देखील त्या ठिकाणून निघून जातात। मात्र कुठेतरी विनाकारण हाकेंनी हा वाद वाढवण्याचा किंवा चिघळवण्याचा प्रयत्न केला, कारण लक्ष्मण हाके सकाळी थेट नागपुरात होते आणि विनाकारण त्यांना गेवराईमध्ये जाण्याची काहीही गरज नव्हती। मात्र त्या ठिकाणी ते जाऊन कुठेतरी मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्या अगोदर वाद चिघळवण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे।